हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण पौष्टिक डिंक लाडू तयार केलेले आहेत, ते आज आपण बघणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायलाही विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। तर आज आपण हेल्दी असे डिंक लाडू तयार केलेले आहेत, तर ते आज आपण बघणार आहे। डिंक लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 1 किलो खोबरे किसून घेतलेले आहे आणि 1 किलो खारीक टोकं काढून फोडून घेतलेले आहे। तर खारीकेचे तुकडे करून घेतलेले आहेत, तर मी याचे अजून तुकडे करून खारीक बारीक करून घेणार आहे। डिंक लाडू तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी काही सुकामेवा घेतला आहे, त्यामध्ये आपण काही मनुके, बदाम, पिस्ता आणि काजू लाडू तयार करण्यासाठी घेतलेले आहे। डिंक लाडू तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण डिंक लाडू तयार करण्यासाठी घेतलेला आहे। तर डिंक मी तुपामध्ये तळून घेत आहे। तर पहिल्यांदा गरम कढईमध्ये साजूक तूप घातलेले आहे आणि तूप आता गरम करून घेत आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये जेवढा तुपामध्ये डिंक मावेल तेवढा थोडा थोडा करून आपण तुपामध्ये घालून परतून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण डिंक लाडू तयार करण्यासाठी डिंक तळून घेत आहे आणि तळून झाला की तो आपण काढून घेणार आहे। तळलेला डिंक काढून आता आपण राहिलेला डिंक तळून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण डिंक लाडू तयार करण्यासाठी डिंक तळून घेतलेला आहे। सुका मेवा आणि सुकं खोबरं आता आपण थोड्याशा तुपावरती परतून घेणार आहे। कढईमधले जास्तीचे तूप आहे ते मी काढून घेतलेले आहे आणि आता 1 चमचा तुपामध्ये बदाम तळून घेतलेले आहेत। राहिलेल्या तुपात आता काजू 2-3 मिनिटे परतून घेत आहे। तुपामध्ये काजू परतून झाल्यानंतर आता आपण काजू काढून त्याच तुपामध्ये आपण आता मनुके परतून घेत आहे। गरम तुपामध्ये मनुके असे फुलतात आणि नंतर परत गार झाल्यानंतर परत आहे तसे होतात। मनुके आपण तुपामध्ये परतून घेतलेले आहेत। आता राहिलेला पिस्ता तोही आपण तुपामध्ये परतून घेत आहे। राहिलेले 1 चमचा तुपामध्ये आता आपण किसलेले खोबरे परतून भाजून घेत आहे। खोबऱ्याच्या किसचा थोडाफार कलर चेंज झाला की आपण खोबरे काढून घेणार आहे। खोबरे भाजून झाल्यानंतर 2 चमचे खसखस घेतलेली आहे, तीही आपण कढईमध्ये परतून भाजून घेत आहे। 2 चमचे मेथी डिंक लाडूमध्ये घालण्यासाठी घेतलेली आहे, तीही मी आता निवडून घेत आहे। मेथी पण मी कढईमध्ये गरम करून घेतलेली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर अशा पद्धतीने मी मेथी, खसखस, खोबरे, खारीक, डिंक बारीक करून घेतलेला आहे। लाडूमध्ये घालण्यासाठी काही मनुके, काजू, बदाम यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि राहिलेल्या तुपात तळून घेतलेल्या काजू, बदाम, पिस्ता यांची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। काजू, बदाम, पिस्ता हेही आपण बारीक करून घेतलेले आहे, तेही मी आता डिंक लाडू तयार करण्यासाठी यामध्ये मिक्स करत आहे। वेलची पावडर 2 चमचे घेतलेली आहे, तीही आपण या सर्व साहित्यामध्ये मिक्स करणार आहे। पिठी साखर 1 वाटी भरून घेतलेली आहे, तीही आपण लाडू तयार करण्यासाठी आपण या साहित्यामध्ये मिक्स करत आहे। जर तुम्हाला साखर आवडत नसेल तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचाही वापर लाडू तयार करण्यासाठी घेऊ शकता। हे सर्व साहित्य आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर गूळ खोबऱ्यासहित बारीक केला तरी चालेल किंवा गूळ 1 चमचा तुपामध्ये वितळून घेतलं तरी चालेल। सर्व साहित्य एकत्र मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जेवढ्या छोट्या मोठ्या आकारामध्ये लाडू तयार करायचे आहेत तेवढे आपण सारण घेऊन लाडू बांधायचे आहेत। तर मी या छोट्या साईजमध्ये लाडू तयार करत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला लाडू सर्व बांधून घ्यायचे आहेत। तर अशा छोट्या आकारामध्ये मी सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि अशा पद्धतीने पौष्टिक डिंक लाडू तयार करा। तर एवढा डबा भरून डिंक लाडू तयार झालेले आहेत। तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून जरूर सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।